विरोधकांनी सत्ता आणि पैशांचा वापर केला तरी काँग्रेसला यश मिळालं असा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर केलाय। सांगलीत 18 जागांवर विजय मिळवून काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरला। महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जनतेने आम्हाला स्वीकारत आमच्या कामाची पोचपावती दिल्याचं गोगावले यांनी म्हटलं। तसंच मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा ही संकल्पना पूर्ण होताना दिसत असल्याचं गोगावले म्हणाले। कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला 45 जागा मिळाल्यात, मात्र अटीतटीच्या लढतीत तब्बल 34 जागा मिळवत काँग्रेसने भारी ठरली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी 45 जागा मिळवत काँग्रेसला रोखलं। काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत 34 जागा जिंकल्या। नागपूरमध्ये प्रभाग 13 मधून माजी आमदार प्रकाश गजबे यांना पराभवाचा धक्का बसला। भाजपचे उमेदवार योगेश पासपोर यांनी विजय मिळवत नगरसेवक पदात बाजी मारली आहे। बदललेल्या राजकीय समीकरणांचा गजबे यांना फटका बसल्याचं पाहायला मिळतं। सोलापुरात काँग्रेसचा दारुण पराभव झालाय। निवडणुकीत स्टार प्रचारकांनी सोलापूरकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरात काँग्रेसचे केवळ 2 उमेदवार विजयी झाल्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला। नाशिक महापालिका निवडणुकीत 208 उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र या सर्वांमध्ये केवळ प्रभाग 29 मधील मुकेश शहाणे हे एकमेव अपक्ष उमेदवार विजयी ठरले आहेत। इतर 207 अपक्ष उमेदवारांना मात्र मतदारांनी नाकारलं। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी घराणेशाहीचा विजय झाला। यामध्ये आजी माजी आमदारांसह माजी महापौरांच्या कुटुंबियांचा समावेश आहे। अनेक ठिकाणी आमदारांचा मुलगा, सून, पत्नी विजयी झाल्यात, तर काही ठिकाणी एका घरात 2-2 नगरसेवक निवडून आले। नव्यानं अस्तित्वात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपने तब्बल 43 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे। शिवसेनेला 3 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालंय। राज्यात सर्वाधिक 70% मतदान इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत झालंय। सोलापूर महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय झालाय। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, मनसे, माकप या पक्षांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या। यवतमाळ नगर परिषदेत सभापती निवडीत महिलांच्या हाती धुरा देण्यात आली आहे। भाजपच्या प्रियदर्शनी उईके या नगराध्यक्ष असून शिवसेना, प्रहार आणि अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेला देखील एक सभापतीपद देण्यात आले।